डेटा. तर संगणकावर साठवल्या जाणाऱ्या माहितीच्या एककाला डेटा असे म्हणतात. इंग्रजीमध्ये डेटा किंवा डाटा आहे असंही म्हटलं जातं. तर डेटा म्हणजे काय, तर काय सुटी असंघटित स्वरूपाची माहिती जी असते त्याला काय म्हटलं जातं, तर डेटा असं म्हटलं जातं. तर डेटा हा कच्च्या स्वरूपात मूल्यमापन न केलेला तसेच कोणतीही प्रक्रिया न केलेला संदेश असतो. तर डेटा अनेक घटकांनी बनलेला असून जसे की प्रयोग, आता प्रयोग करताना काय करतो आपण, निरीक्षण करतो, त्यानंतर जे कलेक्शन करतो तो डेटा असतो. तर त्या डेटावर प्रोसेस केल्यावर काय होणार आहे, माहिती तयार होणार आहे. म्हणजे आकडेवारी स्वरूपामध्ये डेटा कलेक्ट करतो, चित्राच्या स्वरूपामध्ये करतो, शब्दांच्या स्वरूपामध्ये करतो, शब्दांच्या क्रमाच्या स्वरूपामध्ये करत असतो. म्हणजे डेटा असं म्हटलं जातं. तर एक लक्षात घ्या की या ठिकाणी एक एक्झाम्पल दिलेलं आहे 12081892. तर ही आकडेवारी आहे. म्हणजे काय, तर डेटा. आता त्या ठिकाणी एक डॅश टाकला 12-08-1892, 12 ऑगस्ट 1892. आपल्याला क्लिक काय झालं की डॉक्टर एस आर रंगनाथन यांचा जन्म म्हणजे ही एक तारीख आहे. म्हणजे काय, तर इन्फॉर्मेशन. आणि डॉक्टर एस आर रंगनाथन यांचा जन्म 1892 साली झालेला आहे. त्यामुळं त्यांचा वाढदिवस जो आहे किंवा जन्मदिवस जो आहे तर तो आपण लायब्ररियन्स डे म्हणून साजरा करत असतो. हे काय झालं, इन्फॉर्मेशन झाली. तर लायब्ररियन्स डे निमित्त आपण काय काय करत असतो की ग्रंथालयामध्ये लायब्ररी एक्झिबिशन घेणे, लायब्ररीमध्ये व्याख्यान आयोजित करणे, वाचन उपक्रम घेणे, असं म्हणजे अनेक उपक्रम घेत असतो लायब्ररी डे निमित्त. तर हे काय झालं, तर नॉलेज. आता ही डेटा इन्फॉर्मेशन नॉलेज ही एका पेपरमध्ये बातमी आली आणि मी माझ्या हातात पेपर पडला की शिवाजी कॉलेजमध्ये लायब्ररी डे साजरा करण्यात आला आणि लायब्ररी डे निमित्त त्यांनी हा उपक्रम राबवला. त्यांनी रिव्ह्यू कॉम्पिटिशन ही स्पर्धा घेतली. मग मी ती वाचली आणि वाचल्यानंतर माझ्यात काय झालं, विजडम आला की माझ्या महाविद्यालयामध्ये रिव्ह्यू कॉम्पिटिशन ही स्पर्धा मी घेत नाहीये, मी घेतली पाहिजे. मग मी ते आत्मसात केलं की बाबा कशी घ्यायची असते, काय घ्यायची असते, आणि मी माझ्या ग्रंथालयामध्ये भविष्यामध्ये ते अंडरस्टँड करून ते वापरलं. म्हणजे काय, तर विजडम याचा वापर केला. म्हणजे डेटा, इन्फॉर्मेशन, नॉलेज आणि विजडम ही संकल्पना खूप महत्वाची आहे. त्यालाच काय म्हटलं जातं, DIKW पिरॅमिड. आता डेटा म्हणजे काय, तर इंडिव्हिज्युअल फॅक्ट्स मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. फिगर्स, सिग्नल्स, मेजरमेंट्स. इन्फॉर्मेशन म्हणजे काय आहे, तर ऑर्गनाइज्ड डेटा, स्ट्रक्चर्ड डेटा, कॅटेगराइज केले जाते, युजफुलनेस पाहिला जातो इन्फॉर्मेशन मध्ये, कंडेन्स्ड केले जाते, कॅल्क्युलेटेड केले जाते. म्हणजे डेटाचं इन्फॉर्मेशन मध्ये रूपांतर होताना कॉन्टेक्स्ट मध्ये रूपांतर होत असतं आणि इन्फॉर्मेशनचं नॉलेज मध्ये रूपांतरित होत असताना मिनिंग मध्ये रूपांतरित होत असतं. म्हणजे नॉलेज म्हणजे काय, आयडिया, लर्निंग, नोशन, कन्सेप्ट, सिंथसाइज्ड, कंपेअर्ड, थॉट, डिस्कस्ड. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत, डिस्कस्ड आयडिया, ह्या सगळ्या नॉलेजशी रिलेटेड आहेत. म्हणजे आणि नॉलेजचं रूपांतर काय होत असतं, इन्साइट मध्ये, म्हणजे काय, विजडम मध्ये रूपांतरित होत असतं. म्हणजे विजडम म्हणजे काय, जसं की अंडरस्टँडिंग, इंटिग्रेशन, अप्लाइड नॉलेज, म्हणजे नॉलेज वापरायचं, रिफ्लेक्टेड अपॉन ऍक्शनेबल अक्युम्युलेटेड प्रिन्सिपल्स, म्हणजे तत्व तयार होतात, पॅटर्न्स निर्माण होतात, डिसिजन मेकिंग मध्ये उपयोग होतो. कशाचा, विजडम मध्ये. जेव्हा तुम्ही सेटनेटचा अभ्यास करणार आहात, तुम्ही अभ्यास करणार, तुम्हाला सुरुवातीला तुम्ही काय करणार, इन्फॉर्मेशन कलेक्ट करणार. इन्फॉर्मेशन कलेक्ट केल्यानंतर तुमचं त्याच्या कशात रूपांतर होणार, नॉलेज मध्ये रूपांतर होणार. आणि नंतर परीक्षाला गेल्यानंतर तुम्ही विजडमचा वापर करणार की तुमचं लॉजिक डेव्हलप होणार. त्या लॉजिकवर तुमच्या विजडम जोपर्यंत तुम्ही येत नाही तोपर्यंत तुम्ही पास होणार नाही. बरोबर आहे का अश्विनी मॅडम? हो सर, बरोबर आहे. हा, अश्विनी मॅडमचं वैशिष्ट्य म्हणजे 10 वर्षानंतर त्यांनी अभ्यास सुरू केला. एमलिब करून
त्यांना 10 वर्षाचा गॅप होता ना मॅडम. हो बरोबर सर. 10 वर्षाचा गॅप होता. 2010 पास होते मी हा आणि 2021 ला लॉकडाऊन मध्ये विचार केला मी स्टडी करायचा, पहिल्या लॉकडाऊनला, आणि तिसऱ्या लॉकडाऊनला मी पास. हा, तर पहिल्या अटेम्प्ट मध्येच अश्विनी मॅडमनी सेट परीक्षा पास झालेल्या आहेत आणि आता पुन्हा ते नेट परीक्षा पास होण्यासाठी म्हणजे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. तर तुम्हाला खरंच नेट परीक्षेसाठी तुम्हाला शुभेच्छा बरं. थँक्यू सर. तरी या ठिकाणी आपण मेनी ऑथर्स थिंक्स दॅट द आयडिया ऑफ द DIKW, आता DIKW पिरामिड जो आहे तर तो पहिल्यांदा कोणी शोधून काढला, कुठं शोधून काढला असं पण निर्माण होतं. आणि त्या संदर्भामध्ये 2 वाक्य जे आहेत, वेअर इज द विजडम वी हॅव लॉस्ट इन द नॉलेज, वेअर इज द नॉलेज वी हॅव लॉस्ट इन इन्फॉर्मेशन, तर ही 2 वाक्य कोणी म्हटलेले आहेत? तर रिलेशन ओरिजिनेटेड फ्रॉम 2 lines in the poem choruses by T.S. Eliot that appears in the peasant play The Rock in 1934. म्हणजे 1934 साली द रॉक ह्या नाटकामध्ये ह्या पोएमचा वापर करण्यात आला. कुणी केला? T.S. Eliot यांनी केला. त्यामध्ये हे 2 वाक्य म्हटलेले आहेत, वेअर इज द विजडम वी हॅव लॉस्ट इन नॉलेज, वेअर इज द नॉलेज वी हॅव लॉस्ट इन द इन्फॉर्मेशन. म्हणजे असा प्रश्न येतो की हे वाक्य कुणी म्हटलेलं आहे, कशात म्हटलेलं आहे, कोणत्या पोएमचा उल्लेख केला, म्हणजे अशा प्रकारे प्रश्न निर्माण होत असतात. या ठिकाणी आपण एक डायग्राम दिलेले आहे. या ठिकाणी फॅक्ट्स, आयडियाज, इन्फॉर्मेशन, नॉलेज आणि विजडम हे क्लेव्हलँड यांनी 1982 मध्ये संकल्पना मांडलेली आहे. त्याचबरोबर नंतर डेटा, इन्फॉर्मेशन, नॉलेज, अंडरस्टँडिंग आणि विजडम ही ॲकॉफ यांनी 1988 मध्ये ही संकल्पना मांडलेली आहे. तर बेलिंजर यांनी डेटा, इन्फॉर्मेशन, नॉलेज आणि विजडम ही संकल्पना 1997 मध्ये मांडलेली आहे. आणि ट्युओमी 1999 मध्ये डेटा, इन्फॉर्मेशन आणि नॉलेज हे मांडलेलं आहे. आणि एन्व्हायरमेंट, डेटा, इन्फॉर्मेशन, नॉलेज, विजडम आणि विजन कार्पेंटर अँड कॅनडे तर यांनी 2004 मध्ये ही संकल्पना मांडली. तर हा जो प्रश्न आहे तो क्रोनॉलॉजिकल ऑर्डर मध्ये येण्याची शक्यता आहे की कोणत्या वर्षी कोणती संकल्पना मांडली, कुणी मांडली. तर यासाठी या ठिकाणी ही डायग्राम आपण दिलेली आहे. तर प्रश्न आपण घेऊया. तर विच इज द करेक्ट लॉजिकल सिक्वेन्स ऑफ द फॉलोइंग. हे खूप सोपं आहे. डेटा, इन्फॉर्मेशन, नॉलेज, विजडम. DIKW म्हटलं की ह्या प्रश्नाचं उत्तर संपलं. जसं आपलं ILSSO MTR म्हणजे 10 युनिट माझे पाठ झाले. तर पुढचा प्रश्न आहे, रॉ अनइव्हॅल्युएटेड, अनप्रोसेस्ड अँड अनऑर्गनाइज्ड फॅक्ट्स इज नोन एज व्हॉट? करेक्ट आन्सर इज डेटा. म्हणजे अनप्रोसेस्ड असतं, अनइव्हॅल्युएट केलेलं नसतं. रॉ जे असतं ते काय असतं तर डेटा असतंय. असे प्रश्न येतात. तर या ठिकाणी पुढचं कलेक्टिंग अँड अरेंजिंग डेटा इज म्हणजे डेटा जो आहे कच्च्या स्वरूपातला जे माहिती आहे तर डेटाची गरज कुणाला असते? नीडेड फॉर लायब्ररी प्रोफेशनल, नीडेड फॉर प्रोडक्शन प्लॅनिंग, नीडेड फॉर परचेस डिपार्टमेंट ओनली. तर कुणाला गरज असते? नीडेड फॉर फंक्शनिंग डिपार्टमेंट, जे कार्यरत असणारे जे डिपार्टमेंट आहेत. आता पोलीस यंत्रणामध्ये इन्फॉर्मेशनची खूप गरज असते. तर जे फंक्शनिंग मध्ये आता PWD या ठिकाणी मी रोड सर्वेचं उदाहरण दिलेलं आहे की एखादा रोड आहे, वाहनं किती जात आहेत, मोठी वाहनं किती, अवजड वाहनं किती जात आहेत, त्याचा सर्वे केला जातो आणि त्याचं लाईफ ठरवून त्याचं हे केलं जातं, रोड सर्वे केला जातो आणि रोड कोणत्या प्रतीचा बनवला पाहिजे, कुठल्या क्वालिटीचा, त्याला किती खर्च टाकला पाहिजे, हे म्हणजे नीडेड फॉर फंक्शनिंग डिपार्टमेंट जे आहे PWD. तर अशा प्रकारे कलेक्टिंग अँड अरेंजिंग डेटाची गरज जी असते ते फंक्शनिंग डिपार्टमेंटशी पडत असते त्यांना. तर द बिहेवियरल ऑफ डेटा ऑफ केमिकल कंपाऊंड्स अंडर द डिफरन्स फिजिकल कंडिशन ऑब्झर्व थ्रू एक्सपेरिमेंट. आता प्रयोगामध्ये ऑब्झर्वेशन केल्यानंतर काय मिळत असतंय तर रॉ फॅक्ट्स म्हणजे काही डेटाच मिळत असतो. त्याचं उत्तर डेटाच आहे.
तर या ठिकाणी असा प्रश्न विचारला जातो की मॅच द फॉलोइंग, म्हणजे जोड्या लावा. लहानपणी आपल्याला जोड्या लावा म्हटलं की भारी वाटायचं, पण आताच्या जोड्या मात्र जरा थोड्या क्लिष्ट असतात. आता डेटाची जोडी कोणाची आहे? मटेरियल फॅक्ट्सची आहे. तर मटेरियल फॅक्ट्स म्हणजे काय? तर जे भौतिक परिस्थितीची ज्या घडलेल्या घटना घडामोडी असतात त्याला काय म्हटलं जातं? तर डेटा म्हटलं जातं. मॅटर ऑफ फॅक्ट्स म्हणजे इन्फॉर्मेशन. तर एक लक्षात घ्या की ज्या घटना घडामोडी आहेत तर त्याच्यावर प्रक्रिया केल्यानंतर मॅटर जो तयार केला जातो त्याला काय म्हटलं जातं? इन्फॉर्मेशन असं म्हटलं जातं. आणि नॉलेज म्हणजे काय? तर मॅटर ऑफ डिस्प्यूट. म्हणजे जे एखादी घटना घडामोडी घडल्यानंतर जे पॉझिटिव्ह निगेटिव्ह आपण थिंकिंग करतो की बाबा ही अशीच आहे, ही तशीच आहे, मग त्यावेळेला मॅटर ऑफ डिस्प्यूट तयार होतो. तर ते जे आहे ते नॉलेज. आणि नॉन मटेरियल म्हणजे विजडम. म्हणजे विजडम मध्ये भौतिक परिस्थिती काही नसते, तर तिथं काय असतंय? आलेलं जे शहाणपण आहे, आपल्याला मिळालेलं जे नॉलेज आहे आणि नॉलेजचं रूपांतर तुमच्या विजडम मध्ये झालेलं असणार आहे. आणि विजडमचं रूपांतर जे आहे तर ते त्याचं रूपांतर माझ्या मते क्रिएशन मध्ये, म्हणजे डेटा, इन्फॉर्मेशन, नॉलेज, विजडम आणि त्याच्यानंतर क्रिएशन. म्हणजे डेटा आपण गोळा केला, डेटाचं रूपांतर इन्फॉर्मेशन झालं, नॉलेज मध्ये झालं, विजडम आला, सगळं झालं. पण काय भविष्यातील लोकांना काहीतरी आपण क्रिएट केलं पाहिजे ना, बरोबर आहे का? इनोव्हेशन, क्रिएशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर मॅच द फॉलोइंग: ऑब्झर्वेशन, डेटा, ऑर्गनायझेशन, लॉजिकल रिलेशन जे आहे ते रिलेशन, इन्फॉर्मेशन, लर्निंग अँड ऍसिमिलेशन. म्हणजे ऍसिमिलेशन म्हणजे काय? आत्मसात करणे. म्हणजे लर्निंग करणं आणि आत्मसात करणं म्हणजे काय? तर नॉलेज. आणि जजमेंटल, ऍप्लिकेशन ऑफ कंटेंट म्हणजे विजडम. तर जजमेंट तयार घ्यावं लागतं किंवा डिसिजन मेकिंग. आता एखाद्या न्यायाधीशाला काय विजडम आल्याशिवाय न्यायाधीश होऊ शकतो का? नाही होऊ शकत ना. तर त्याला जजमेंटचे जोडे आहे ते विजडमचे आहे. तर एक लक्षात घ्या की डेटा, इन्फॉर्मेशन, नॉलेज, विजडम ह्याच्यावर पूर्ण जग चालत असते. या ठिकाणी एक एक्झाम्पल आहे की या ठिकाणी विद्यार्थ्यांचे नंबर दिलेत, नावं दिलेत, मार्क्स दिलेत. तर हे जे आकडेवारी जे आहे तो डेटा आहे. आणि त्याला जर आपण टेबल स्वरूपात जर म्हटलं की एनरोलमेंट नंबर वेगळे केले, नेम वेगळे केले, त्यानंतर मार्क्स ऑब्टेन्ड, फीस, ग्रेड, तर हे काय झालं? इन्फॉर्मेशन झाली. आता इन्फॉर्मेशन झाल्यानंतर ए किती जणांना पडलेला आहे? एकालाच ए ग्रेड मिळाला. बी ग्रेड किती जणांना मिळालेले आहे? 4 जणांना मिळालेले. त्यानंतर सी ग्रेड किती? मग ते काय झालं? तर नॉलेज झालं की बाबा अनालिसिस करून आपल्याला नॉलेज आलं की बाबा एवढ्या जणांना ए ग्रेड मिळवणारे कमी आहेत, डी ग्रेड मिळवलेले कमी आहेत, पण मध्ये बी ग्रेड मिळवणारे जास्त आहेत. मग विजडम कधी येणार आहे? तर बी ग्रेडचे ए ग्रेड मध्ये रूपांतर करण्यासाठी नेमकं टीचिंग कसं केलं पाहिजे, विद्यार्थ्यांमध्ये अवेअरनेस वाढण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी कोणत्या अजून नवीन पद्धती वापरल्या पाहिजेत, ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत.